नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कल्पना म्हणते की प्लीज तुम्ही सर्वजण शांत बसा. पूर्णा आजी म्हणते की तूच तिला पाठीशी घालते ना म्हणून शेपारली आहे ती. अर्जुन तू विचारत होता ना काय झालं म्हणून, तर ऐक. आज प्रतापचे फायनान्सर घरी जेवायला आले होते. तुझी ही बायको त्यांना नाही नाही ते बोलली आहे. तिने त्यांचा अपमान केला आणि ते चिडून निघून गेलेत. प्रताप म्हणतो की आज तुझ्या ह्या बायकोमुळे माझ्या 25 करोडचा फायनान्स धोक्यात आलाय. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, माझ्या फायनान्सरने जर फायनान्स देण्याला नकार दिला ना तर या घरात एकतर मी राहीन नाहीतर ही मुलगी. आणि तुला शेवटचं सांगून ठेवतं की हिचं हे वागणं मला अजिबात चालणार नाही. असं म्हणून रागारागाने प्रताप तिथून निघून जातो. तर अस्मिता म्हणते की अर्जुन आज डॅडची तब्येत बिघडली होती, तेही फक्त तुझ्या बायकोमुळे. तू आमच्या सर्वांचा जीव का नाही घेत, म्हणजे तूही सुटशील आणि आम्हीही. अश्विन म्हणतो की अस्मिताई तू जरा गप्प बस, एवढं सगळं घडलं हे पुरेसं नाही आहे का तुला. अर्जुन सायलीला विचारतो की सायली तू खरंच बाबांच्या फायनान्सरला काही बोललीस का. सायली बोलायला जाते तेव्हा अस्मिता म्हणते की हो सांग सांग सांग, खोटी खोटी कारणं सांग. तुला जसं हवं होतं तसंच झालं ना शेवटी, सुभेदारांचं नाक कापलं गेलंय. तर कल्पना म्हणते की अस्मिता तू जरा थांबशील का. पूर्णा आजी म्हणते की का थांबायचं तिने, मगाशी आपण ह्या मुलीला थांबायला सांगितलं तेव्हा ती थांबली का. सायली हात जोडून सर्वांना म्हणते की मी तुमची सर्वांची माफी मागते, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झालाय. ती अर्जुनला देखील सॉरी म्हणते आणि म्हणते की माझ्यामुळे बाबांनी तुमच्यावर हात उचललाय. पूर्णा आजी म्हणते की तू आज प्रतापच्या प्रगतीमध्ये अडथळा बनली आहेस. का आमच्या मुळावर उठली आहेस ग, आमचं वाटोळं करायचं असं ठरवूनच या घरात आली होतीस का. अर्जुन म्हणतो की पूर्णा आजी सायली जर त्यांना काही बोलली असेल तर पूर्णा आजी म्हणते की तू गप्प बस. आज जर तू हिची बाजू घेतली तर याद राख, आजपर्यंत हिची सर्व नाटकं मी निमूटपणे सहन केलीत, पण माझ्या मुलाचं नुकसान हे मी गप्प राहून बघत बसणार नाही. अर्जुन तू जर या घराचा मुलगा मानत असशील तर ह्या मुलीला तू खडसावून जाब विचारशील, पण मला माहिती आहे की तू असं काहीही करणार नाही, कारण तू प्रेमाच्या भरात हिच्याशी लग्न करून बसलाय ना. पण तुझ्या त्या चुकीची खूप मोठी शिक्षा आज आम्हाला मिळाली आहे. आजपर्यंत मी माझ्या मुलाला कोणासमोरही हात जोडताना बघितलं नव्हतं. कल्पना म्हणते की पूर्णाई प्लीज तुम्ही शांत व्हा, नाहीतर तुम्हाला त्रास होईल. पूर्णा आजी म्हणते की कसं शांत होऊ, मी शांत होईल ते एका चाटीवर, जेव्हा ही मुलगी घराच्या बाहेर जाईल, नाहीतर आपल्या घराला उतरती कळा लागलीच म्हणून समजा. पूर्णा आजी तिथून निघून जाते. अस्मिता म्हणते की कॉंग्रॅच्युलेशन, आता कसं तू म्हटल्याप्रमाणे सगळं पार पडलं, व्हेरी गुड. असं म्हणून अस्मिता देखील तिथून निघून जाते. अश्विन म्हणतो की दादा जर तू घरी असता तर कदाचित एवढं सगळं घडलंच नसतं. आता ते फायनान्सर कसे रिॲक्ट करतील ते माहीत नाही, पण आय होप तू सगळं सांभाळून घेशील. वहिनी शांत हो आणि सांभाळून घे स्वतःला आणि काळजी करू नकोस. तर सायली कल्पनाला विचारते की आई तुमचा तरी माझ्यावर विश्वास आहे ना. कल्पना म्हणते की मला खरं खोटं काहीच माहीत नाही आहे, मला फक्त इतकंच माहिती आहे की आज जे घडायचं होतं ना ते घडायला नको होतं, कारण ह्या गोष्टीचा त्यांना खूपच जास्त त्रास झाला आहे. आणि कल्पना देखील तिथून निघून जाते. अर्जुनला मात्र आता सायलीचा राग आलेला असतो. अर्जुन सायलीला म्हणतो की तुम्ही आधी वर चला, आणि सायलीचा हात धरून तो त्यांना वर घेऊन जात असतो. अर्जुन सायलीला विचारतो की हे काय चालले मिसेस सायली, आज तुम्ही असं काय केलंय की त्या फायनान्सर पुढे डॅडला हात जोडावे लागले. मॉम नेहमी तुमची बाजू घेत असते आणि आज ती म्हणाली की असं काही घडायला नको होतं. आज काय नवीन घोळ घालून ठेवलाय तुम्ही. सायली म्हणते की सर मी कुठलाही घोळ घातलेला नाही आहे. अर्जुन म्हणतो की असं तुम्हाला नेहमी वाटत असतं आणि याचे परिणाम मला झेलावे लागतात. मी एक काम करतो, 1 वर्ष ह्या कोर्ट केसेस सगळ्या बाजूला ठेवतो आणि हेच हँडल करत बसतो. सायली म्हणते की अहो सर माझं ऐकून तरी घ्या. आज बाबांचे जे फायनान्सर आले होते ते कोण होते माहिती आहे, महिपत शिकरे आणि त्यांची मुलगी साक्षी. हे ऐकून अर्जुनला मोठा धक्का बसतो. आणि मग आश्रमामध्ये महिपत आणि साक्षी आश्रमातील लोकांशी कशा प्रकारे वागल्या होत्या हे सर्व सायली अर्जुनला सांगत असते. सायली अर्जुनला सांगते की सर अहो ती चांगली माणसं नाही आहेत. अर्जुन म्हणतो की यू आर राईट. आणि साक्षी मधुभाऊंच्या केसमध्ये डायरेक्टली इन्व्हॉल्व आहे. सायली म्हणते की अहो सर तिनेच विलास काकांचा खून केलाय आणि मधुभाऊंनी हे बघितलंय. आणि सर गुंड प्रवृत्तीच्या माणसांना आपण बाबांच्या जवळ कसं काय येऊन द्यायचं. बाबांनी जर त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा व्यवहार केला तरी बाबांचं नुकसानच होणार आहे. आणि सर ही अशी माणसं त्यांच्या स्वार्थासाठी वाटेल त्या थराला जाऊ शकतात. अर्जुन म्हणतो की सायली तुमचं बरोबर आहे, हा खूप सिरियस मॅटर आहे, मला डॅडीशी बोलावंच लागेल एकदा. सायली म्हणते की सर तुम्ही त्यांच्याशी बोला, मी बोलले म्हणून ते चिडले पण ते तुमचं नक्की ऐकतील. सर तुम्ही एक काम करा, तुम्ही आत्ताच जाऊन बोला बाबांशी. अर्जुन लगेचच तिथून निघतो.
तर इकडे प्रताप कल्पनाला म्हणत असतो की 1000 वेळा तुला सांगितलं होतं की त्या मुलीला घरात ठेवू नकोस, आणि आज काय झालंय, त्या मुलीमुळे मला मिळालेला फायनान्स हातातून जाण्याची शक्यता आहे. कल्पना म्हणते की तुम्ही आधी शांत व्हा बरं. अहो मला कळते तुमचं खूप मोठं नुकसान झालंय. प्रताप म्हणतो की फक्त कळून काय उपयोग आहे सांग ना. आता जर मैपतरावांनी फायनान्स देण्यासाठी नकार दिला तर काय करायचं? एवढा मोठा फायनान्स तू अरेंज करणार आहेस की ती मुलगी अरेंज करणार आहे? 25 कोटीचा प्रश्न आहे कल्पना, आणि ही जर ऑर्डर मला पूर्ण करता नाही आली तर माझी बदनामी होणार ती वेगळीच. खरं तर त्या मुलीने माझा बिझनेस उद्ध्वस्त करून टाकलाय. कल्पना म्हणते की अहो जर सायली खरं बोलत असेल तर त्या मैपतरावांमुळे तुमचं नुकसान नाही होणार का? प्रताप म्हणतो की कल्पना तुझा अजूनही तिच्यावरच विश्वास आहे? कल्पना म्हणते की अहो तसं नाही आहे, पण सायली खरंच खूप पोटतिडकीने बोलत होती. ती मैपतरावांबद्दल खोटं का बोलेल? कारण ह्या मुलीला खोट्यामध्ये अडकून सायलीचा तो बाप मधुकर तो जेलमधून सुटणार आहे, आणि त्यासाठीच हे सगळं चाललंय, आणि त्यामुळे निर्लज्जपणे ती माझं नुकसान करायला बघतीये. कल्पना म्हणते की अहो ती असं कधीच करणार नाही, तुम्ही जरा तरी समजून घ्या तिला. प्रताप म्हणतो की तुला तुझ्या नवऱ्यापेक्षा ती मुलगी जास्त महत्त्वाची वाटते. ही डोळ्यावर जी पट्टी बांधली आहे ती आधी बाजूला कर आणि उघड्या डोळ्यांनी बघ. तर इकडे नागराज, मैपत आणि साक्षी घरी आलेले असतात. नागराज म्हणतो की तरी मी तुम्हाला सांगत होतो, झाला तमाशा तुमचा. तरी तो अर्जुन घरी नव्हता, नाही तर धक्के मारत तुम्हाला बाहेर काढलं असतं. मैपत म्हणतो की नागराज अहो जरा शांत व्हा. साक्षी म्हणते की तुमचं पॅनिक बटन नेहमी ऑनच असतं का हो? अहो अण्णांनी यापेक्षा सुद्धा जास्त मोठमोठ्या केस सॉल्व केल्यात, आणि ती सायली मला बघून रिॲक्ट करणार होती हे माहीतच होतं आपल्याला. नागराज म्हणतो की आता हे सर्व अर्जुन सुभेदाराला जेव्हा कळेल ना तेव्हा आपल्याला पळता भोई थोडी होईल. त्यातल्या त्यात मी तुमच्यासोबत होतो म्हटल्यावर तो सोडणारच नाही. मैपत म्हणतो की नागराज शेठ असा एकाच बाजूने विचार करायचा नसतो, जरा शांत व्हा तुम्ही, आणि आपला फायदा कशात आहे हे एकदा ओळखा. नागराज म्हणतो की आपला फायदा, यात आपला फायदा काय आहे मैपत? मैपत म्हणतो की प्रतापला जर आपल्याकडून सहज पैसा मिळाला असता तर अर्जुनने त्याला सहज फितवला असता. आता मी आणि साक्षी फायनान्सर आहे म्हटल्यावर त्याने प्रतापला अंग काढून घ्यायला लावलं. पण या प्रतापला जेव्हा कळेल ना की त्याचा पैसा जातोय, तो जास्त वेगाने फडफड करत आपल्यापर्यंत येणार, आणि मला गयावया करत म्हणणार की मला आपल्या जाळ्यात पकडा, मला आपल्या जाळ्यात पकडा. साक्षी म्हणते की मग अर्जुनने कितीही तमाशे करू द्या, सायलीने कितीही प्रयत्न करू द्या, त्याचा काहीही उपयोग होणार नाही. आणि नागराज तुम्हाला अण्णांच्या प्लॅनची झेप कळणार नाही, तुम्ही फक्त फळं एन्जॉय करा. तर इकडे प्रताप कल्पनाला म्हणत असतो की कल्पना तुला त्या मुलीची चूक दिसतच नाही. उद्या जरी आपण रस्त्यावर जरी आलो ना तरीही तू असंच म्हणशील की आपण तिला समजून घ्यायला हवं होतं. तेवढ्यातच अर्जुन तिथे येतो. तर प्रताप म्हणतो की आता तू सुद्धा तुझ्या बायकोचीच बाजू घ्यायला आला असणार. तुझ्या बायकोने माझ्या फायनान्सरचा जो अपमान केला तो किती योग्य होता हेच पटवून द्यायला आला असशील ना. अर्जुन म्हणतो की मला फक्त एवढंच विचारायचं डॅड की फायनान्स घेण्याच्या आधी तुम्ही तुमचे फायनान्सर मैपत शिकरे यांची काही इन्फॉर्मेशन काढली होती, त्यांचे डिटेल्स, त्यांचं बॅकग्राऊंड चेक केलं होतं तुम्ही? प्रताप म्हणतो की अच्छा, अशी चौकशी पण करायची असते का? मला खरंच माहीत नव्हतं, मी खरंच असं केलं नाही, कारण तुझा बाप मूर्ख आहे, त्याला काडीची सुद्धा अक्कल नाही आहे, आणि एवढा मोठा फायनान्स घेताना त्याने काडीचीही अक्कल वापरलेली नाही आहे असंच वाटतं ना तुला? आणि जे कोर्टात विचारतात ते उलट तपासणीचे प्रश्न करतोय का मला? कल्पना म्हणते की अहो अर्जुन तुम्हाला शांतपणे विचारतोय ना, मग तुम्ही पण शांतपणे उत्तर द्या ना त्याला. फायनान्स घेण्याच्या आधी मी सगळी चौकशी केली होती, आंधळेपणाने मी काहीही केलेलं नाही आहे, आणि मैपतकडे मला नागराज घेऊन गेला होता, आणि तो आपलं नुकसान का करेल सांग ना. अर्जुन म्हणतो की कदाचित नागराज काकांना मैपत शिकरेच्या बॅकग्राऊंडबद्दल काहीच माहीत नसेल. तर प्रताप म्हणतो की मुळात म्हणजे मैपत शिकरेची कुठलेही क्रिमिनल बॅकग्राऊंड नाही आहे. मी त्यांचे रिअल इस्टेटचे प्रोजेक्ट बघितले आणि त्याचा रिसर्च पण केला आहे, आणि मग मी नंतरच त्यांच्याकडून फायनान्स घेतला आहे. नागराज मैपत आणि साक्षीला विचारतो की काय शिस्त आहे काय तुमच्या डोक्यात नक्की? काय शिस्त आहे म्हणजे जे काही झालं आहे ते तुमच्यासमोरच झालं आहे, आणि उद्यापासून जे काही होणार आहे ते देखील तुमच्यासमोरच होणार आहे. नागराज म्हणतो की याचा अर्थ पुढचे पावलं काय टाकायचं हे देखील तुमचं ठरलं आहे का? बाबांनो, माझ्यावर फक्त एवढे उपकार करा की जे काही कराल ते सांभाळून कराल. नागराज म्हणतो की हे सर्व प्रकरण जर माझ्या भावापर्यंत पोहोचलं ना तर मी मेलो. मैपत म्हणतो की नागराज शेठ जास्त विचार करू नका, सुभेदारांची प्रॉपर्टी आता डोळ्यासमोर आला. किती बंगले म्हणाला? 3, ते 3ही बंगले तुमच्या नावावर करून टाकू आपण. नागराज म्हणतो की त्यासाठी सुभेदारांची प्रॉपर्टी तर आधी आपल्या हातात यायला पाहिजे ना. साक्षी म्हणते की ती तर येणारच आहे, आणि त्या प्रतापशी आम्ही बिझनेस करतोय ते त्याच्या प्रेमात पडलोय म्हणून नाही,
आमच्याकडे सुभेदार नावाच्या तिजोरीची किल्ली आहे म्हणून. प्रताप म्हणतो की अर्जुन, मी हाडाचा बिझनेसमॅन आहे. मैपतचे रेकॉर्ड क्लिअर आहे म्हणून मी त्याच्याकडून फायनान्स घेतलाय. अर्जुन म्हणतो की डॅड, मैपतसारखी माणसं त्यांचं क्रिमिनल बॅकग्राऊंड लपवण्यामध्ये खूप हुशार असतात. पण सायली बोलते तेही काही खोटं नाही आहे. प्रताप म्हणतो की मी तर म्हटलं होतं ना की तू पण तुझ्या बायकोचीच बाजू घेणार. आता उद्या तुझ्या बायकोने सांगितलं की सूर्य पश्चिमेला उगवतो तरीही तू हो म्हणशील नाही. तू तिच्या प्रेमामध्ये आंधळा झालायस अर्जुन. अर्जुन म्हणतो की डॅड, अंडरस्टँड करा, मैपत आणि साक्षीबद्दल फक्त सायली बोलत नाही आहे. मधुभाऊंनी सुद्धा त्यांचं स्टेटमेंट हेच सांगितलं आहे आणि डे 1 पासून त्यांचं स्टेटमेंट अजिबात बदललेलं नाही आहे. त्यांनी साक्षीला खून करताना बघितलंय. तर कल्पना म्हणते की अहो, मग हे सर्व खरं असेल, मग अशा खुनी मुलीच्या बापाकडून आपण फायनान्स कसा काय घ्यायचा. प्रताप म्हणतो की खुनी मुलगी, आता हे कोणी ठरवलं. त्याच्याकडे याचा काही पुरावा आहे का, आणि जर त्याच्याकडे पुरावा असेल तर तो तुरुंगात काय करतोय. प्रताप म्हणतो की साक्षी जर गिल्टी असती तर ती तो आश्रम खरेदी करण्यासाठी गेली होती हे तिने कशाला सांगितलं असतं. आणि मला असं वाटतं की बिझनेसमध्ये हे सर्व चालतं. अर्जुन म्हणतो की हा क्राईम नाहीच आहे डॅड, पण मर्डरसुद्धा तुम्हाला क्राईम वाटत नाही आहे का. प्रताप म्हणतो की पण यात मैपत आणि साक्षी इन्व्हॉल्व आहे हे कशावरून. त्याचा तुझ्याकडे काही पुरावा आहे का. नाही ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साक्षी जर खरी आहे तर रविराज तिच्या बाजूने आणि तुझ्या विरोधात का लढतोय. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सायली पूर्णा आजीला वाढायला जाते तेवढा पूर्णा आजी म्हणते की विमल, तू वाढ मला, हिच्या हातून तर विषसुद्धा खायचं नाही आहे मला. अस्मिता म्हणते की अर्जुन, तोंडाला कुलूप लावून का बसलाय, बायकोशी बोलत का नाही आहेस तू. अर्जुन काहीही न बोलता तिथून निघून जातो. पूर्णा आजी म्हणते की दिखाव्या प्रेमाचे 4 दिवस संपले वाटतं. अर्जुनला सुद्धा कळलेलं दिसतंय की ही या घराचा सत्यानाशच करणार आहे. कोणाचंही चांगलं हिच्यामुळे होणार नाही, त्यामुळे हिला सुख कसं मिळायचं. हे ऐकून मात्र सायलीला फार वाईट वाटत असतं. तर मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचे अपकमिंग एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.